जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस की पितृ पूजन दिवस, आपला कुठला दिवस आपण साजरा करायचा? अर्थातच मातृपितृ पूजन दिवस हा पर्याय आहे, ही प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रियावादी हिंदुत्वाच्या बद्दलचं माझं मत सगळ्यांना माहिती आहे, ते की निगेटिव्ह आहे. पण तरी सुद्धा या व्हॅलेंटाईन डेच्या मागे आणि हा इतक्या मोठ्या स्केलवर साजरा होण्याच्या मागे काय कारण आहे, त्याच्या मागची काय फिलॉसॉफी आहे, हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग आपण ठरवू शकतो की याला खरोखर प्रतिक्रिया द्यायची, याला प्रतिक्रिया देणं योग्य आहे का नाही? एवढ्या मोठ्या स्केलवर व्हॅलेंटाईन डे कसा काय सेलिब्रेट केला जातो? त्याच्या मागची कारणं काय आहेत? आणि त्याचा आपल्या समाजाला काय धोका आहे? कशा पद्धतीने हे आपल्या समाजाला घातक आहे, ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेची आहे. की ते घातक आहे का? हाही मोठा प्रश्न आहे. आपला मूळ सिद्धांत, हिंदुत्वाचा मूळ सिद्धांत आपण प्रस्थापित आहोत. आपण या देशाचे भूमिपुत्र आहोत. आपल्याकडे स्वतःची संस्कृती आहे. त्यामुळे त्या स्वतःच्या संस्कृतीला बाहेरून आलेल्या कुठल्या गोष्टीला प्रतिक्रिया म्हणून काहीतरी नवीन उत्सव आणि सण उभा करायला लागावा, ही शरमेची बाब आहे. हे माझं ठाम मत आहे. मी या मतावर अजूनही ठाम आहे. पण मातृ-पितृ पूजन दिवसाच्या मागे काय मानसिकता आहे? सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे, स्टेप बाय स्टेप. पटकन एकदम तोंडातून पानाची पीक बाहेर पडावी किंवा थुंकी बाहेर पडावी, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देणं हिंदूंनी बंद केलं पाहिजे. कॉलेजमध्ये असताना मी बघतो की आर्चिसच्या गॅलरीज फोडायची बजरंग दलची पोरं, किंवा हिंदुत्वादी संघटनांची पोरं आणि कुठला एखादा कॅफे जाऊन फोडायचा, मुला-मुलींना मारहाण करायची, लिटरली मारायची. आम्हाला कल्पना आहे त्याची. आम्ही बघितलंय प्रत्यक्ष. मारहाण करायची. तेव्हा पोलीस सुद्धा बजरंग दलच्या बाजूने उभे असायचे. हळू परिस्थिती बदलत गेली आणि हळू समाजातलं वातावरण सुद्धा बदलत गेलं. एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी खुलेआम, ओपनली पब कल्चरचा विरोध केलाय, ज्यांनी ह्या कल्चरला देशासाठी घातक सांगितलेलं आहे. आज आपण बघतो की आदित्य ठाकरे नाईट कल्चरला प्रमोट करताना आपल्याला दिसत आहेत. नाईट कल्चर म्हणजे काय? नाईट लाईफ म्हणजे काय? तर ऑब्व्हियसली पब कल्चर, मुलींनी जाणे, दारू पिणे, कमी कपडे घालणे, या सगळ्या गोष्टी. प्रमोद मुतालिकांच्या रामसेनेने मला वाटतं बंगलोरमध्ये, तेव्हा मी बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी एकदम स्कूल डेज होते, माझ्या शाळेच्या दिवसांमधला विषय आहे, की बंगलोरच्या एका पबवर हल्ला केला. त्यामध्ये जे व्हिज्युअल्स आले होते, त्याच्यामध्ये मुलींना पण बाकायदा असं केसांनी पकडून वगैरे बाहेर काढलं होतं. त्या घटनेपासून आजपर्यंत जर का आपण थोडंसं पूर्वावलोकन केलं, तर आपल्याला बदल झालेले दिसतील, की आज कुठलंही हिंदुत्वादी संघटन कुठल्याही पबमध्ये जाऊन असं थेट कारवाई करू शकत नाही. तिथे कसल्याही पद्धतीचा नागडा नाच चाललेला असेल, तर आज प्रशासन आणि पोलीस त्या लोकांच्या बाजूने त्यांच्या सेफ्टीसाठी उभे आहेत. मॉरल पोलिसिंग ही खूप कमी झालेली आहे समाजातून. हे हे संपलेली आहे जवळपास. सुरुवातीला मॉरल पोलिसिंग चालायची. एखादा मुलगा-मुलगी बोलत आहेत, तर ते जर हातात हात घेऊन बसलेले आहेत, तर त्यांना कोणीही येऊन हटकायचं आणि कोणीही शिवीगाळ करायचं. अशा पद्धतीचं वातावरण समाजामध्ये होतं. हे पोलिसांनी सुद्धा केलं. हे संस्कृती रक्षण याने होणार का? आजची परिस्थिती अशी आहे, की माझ्याही संपर्कातल्या बरेचसे लोक जे उजव्या विचारसरणीचे, आता हार्डकोर उजव्या विचारसरणीचे आहेत, ते सुद्धा पती-पत्नी किंवा कपल्स, आज मला माहिती आहे ना, की आज ते पण व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. मग तुम्ही त्यांना अँटी हिंदू घोषित करणार का? तुम्ही त्यांना हिंदू विरोधी म्हणणार का? पहिली गोष्ट म्हणजे संस्कृती रक्षण नेमकं काय आहे आणि संस्कृती काय आहे? किंवा संस्कृतीची विटंबना कशा पद्धतीची होते, ह्या गोष्टींवर आपण बारकाईने विचार केला पाहिजे. हा देश आपला आहे, आपण इथले भूमिपुत्र आहोत, आपला प्रस्थापित धर्म आहे. हे जे प्रतिक्रियावाद असतो, हा विस्थापितांचा असतो किंवा नवीन फिलॉसॉफी जी आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस होते किंवा कुठल्या संस्कृतीमध्ये एक नवीन संस्कृती एंटर करण्याचा प्रयत्न करते, प्रवेश करण्याचा प्रयत्न करते, किंवा ज्याला कल्चरल एन्क्रोचमेंट म्हणतो आपण, किंवा ज्याला सांस्कृतिक अतिक्रमण म्हणतो. हे सांस्कृतिक अतिक्रमण करण्यासाठी, मूळ संस्कृतीला दाबण्यासाठी, मूळ संस्कृतीमध्ये असलेल्या गोष्टींना प्रतिक्रिया देण्यासाठी नवीन सण उत्सव साजरे केले जातात. ते प्रतिक्रियावादी विचारसरणीतून आपल्याला येताना दिसतं. जसं की होळी साजरी केल्या जाते, तर कोणीतरी म्हणते की बाबा होलिकाच आमची देवी होती आणि तिला जाळण्यात आलं, तर आम्ही होळी अशी नाही तशा पद्धतीने साजरी करू. दीपोत्सव, दिवाळी साजरी करता दीपदान उत्सव आम्ही करू. अमुक हे आहे तर आम्ही तसं करू, तमुक आहे तर तसं करू. तुम्ही रावण जाळताय तर आम्ही रावणाची पूजा करू, रावण दहनाला आम्ही अॅट्रॉसिटी टाकू. हे प्रतिक्रियावाद आहे. प्रतिक्रियावाद हा विद्रोही विचारातून येत असतो. हा प्रस्थापितांचा कधीच नसतो. प्रस्थापितांना जेव्हा प्रतिक्रिया द्यायची गरज पडत असेल, तर हे याचं द्योतक आहे की आपण कमजोर पडत चाललेलो आहे. आणि ह्या फिलॉसॉफीला अनुसरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की प्रस्थापितांनी जगाच्या इतिहासामध्ये जेव्हाही प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना जेव्हा प्रतिक्रिया देण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा त्यांचा नाश झालेला आहे. प्रतिक्रियावाद हा तग धरू शकत नाही. मग काय तग धरू शकते? तर इस्रायलनं ज्या पद्धतीने पुनरुज्जीवन केलंय,
हिब्रू भाषेचं, त्यांच्या संस्कृतीचं, किंवा आदिगुरु शंकराचार्यांनी ज्या पद्धतीने धर्माची पुनर्स्थापना केलेली आहे, तर मूलतत्वांचं आपलं मौलिक तत्वांचंच पुनरुज्जीवन या देशाला तारक आहे. मूळ धर्माचंच पुनरुज्जीवन, मूळ संस्कृतीचंच पुनरुज्जीवन झालं पाहिजे, अशा पद्धतीची त्याच्या मागची फिलॉसॉफी आहे, अशा पद्धतीचा इतिहास आपला आहे, अशा पद्धतीचा सामाजिक इतिहास आपला राहिलेला आहे, धार्मिक इतिहास आपला राहिलेला आहे. पण तरीही जो मूळ प्रश्न आहे की बाबा व्हॅलेंटाईन डेचं काय, आणि त्याला ही सर्व मान्यता का भेटत आहे, किंवा त्याला लोक का सेलिब्रेट करत आहेत? तर जसं मी सांगितलं की पहिले संस्कृतीची व्याख्या आपली झाली पाहिजे. मी सुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये डिसेंट कपडे घातले पाहिजेत या मताचं आहे, आणि घातलेच पाहिजेत, पुरुषांनी सुद्धा आणि स्त्रियांनी सुद्धा. फक्त स्त्रियांसाठी नाही तर पुरुषांनी सुद्धा डिसेंट कपडे घालून, चांगले कपडे घालून, सुसंस्कृत सभ्य कपडे घालून मंदिरामध्ये गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तो मंदिराचा प्रोटोकॉल आहे. संसदेमध्ये, मंत्रालयामध्ये, न्यायालयामध्ये किंवा कुठल्याही प्रशासकीय इमारतीमध्ये तुम्ही चड्डी बनियान घालून जात नाही ना. तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जे कपडे घालता बीचवर फिरताना, तशा पद्धतीचं वस्त्र परिधान करून तुम्ही ह्या इमल्यांमध्ये, ह्या इमारतींमध्ये जात नाही, कारण की तिथला प्रोटोकॉल असतो. एवढंच काय, तुम्ही जिथे कामाला जाता, तुम्ही शाळेमध्ये सुद्धा गणवेश घालून जाता, तसं मंदिर हे एक सार्वजनिक संपत्ती आहे. तिथे मनशांतीसाठी लोक जात असतात, अंग प्रदर्शनासाठी नाही. त्यामुळे तिथला प्रोटोकॉल पाळल्याच गेला पाहिजे, आणि सर्वात आधी मंदिराचा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. हे हे अंग प्रदर्शनाबद्दल पण नाहीये, हे सामाजिक शिस्तीचा भाग आहे. पुजारी उघडे का असतात? तो पुजारी उघडा आहे, त्याचा अंग दिसतंय, तो प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे, आम्ही काय म्हणत नाही की महिलांनी तिथे पूर्ण बुरख्यात यावं. महिलांनी अशा पद्धतीने यावं, किंवा पुरुषांनी जे आपल्या संस्कृतीला अनुसरून आहे, जे आपल्या संस्कृतीला धरून आहे. वेस्टर्न कपडे आपल्या संस्कृतीला धरून नाहीये. तो प्रोटोकॉल मोडतोय, तो अँबियन्स खराब करतोय. डोळ्याला बघायला ते चांगलं वाटत नाही. वातावरण निर्मितीची आयमाय होऊन जाते तिथे, आणि म्हणूनच हॉटेलमधला अँबियन्स जपला जातो रे. हॉटेलमध्ये सुद्धा असे कुठलं पीस आणून ठेवत नाहीत ते की बाबा जे त्या मिसमॅच करतंय त्या अँबियन्सला. तर ते तर मंदिर आहे. हे सिंपल त्याच्या मागचं लॉजिक आहे. त्याला खूप काही मोठ्या याची गरज नाही आहे. खूप काही मोठ्या, एकदम जसं मी सांगतोय की हिंदूंनी अनअपोलॉजेटिक असलं पाहिजे. हिंदूंनी खूप जास्त स्पष्टीकरण देऊ नये. जसं काश्मीरी पंडित म्हणू नका, काश्मीरी हिंदू म्हणा. मी काश्मीरी पंडितच म्हणतो. का काश्मीरी पंडित हिंदू नाही आहेत? पंडितांचं तिथं सर्वाधिक जे पलायन झालं ते काश्मीरी पंडितांचं झालं, जे काश्मीरी ब्राह्मणांचं झालं. मग ब्राह्मण हिंदू नाही आहेत का नाही? हिंदू म्हणा, मग ते त्याला सर्व व्यापकता ते अनअपोलॉजेटिक. मला मुसलमानांना मुलगी द्यायची नाहीये लव्ह जिहादमध्ये, तर मग त्याची कारणं सांगतात की ते सुटकेसमध्ये टाकतात, ते मारून टाकतात, ते विकून देतात वगैरे वगैरे. असे कित्येक दाम्पत्य दाखवतो जे मुसलमानांसोबतही ज्या मुली चांगल्या नाचत आहेत. मी किती उदाहरण देऊ शकतो, कित्येक उदाहरण देऊ शकतो. मग त्याच्यावर काय म्हणाल? बी अनअपोलॉजेटिक. मला म्लेंछाला मुलगी द्यायची नाही, मला अहिंदूला मुलगी द्यायची नाही. जिथे रामाची पूजा केल्या जात नाही त्या घरामध्ये, ते मुसलमानाचं असो की कोणाचंही असो, मला तिथे मुलगी द्यायची नाही. स्ट्रेट फॉरवर्ड असलं पाहिजे हिंदूने, स्ट्रेट. इथे क्लिस्टर क्लिअर असलं पाहिजे, बिलकुल असं एकदम आपलं सटीक उत्तर असलं पाहिजे. त्याच पद्धतीने मंदिरांमध्ये पोशाख का नकोय ते मग त्याला काहीतरी वैज्ञानिक कारण द्यायची. ते जर टिळा लावायला कारण देतात की ते आज्ञाचक्र असतं, आणि हे फालतूगिऱ्या बंद करा. बस लावायचंय. तुझ्या घरून आणलंय का कुंकू? मी उपवास का पकडतोय. तुझ्या बापाचं काय जातंय? तू जर प्रेमाने विचारत असशील तर मी त्याचे वैज्ञानिक कारण तुला देईन. त्याच पद्धतीने आपण संस्कृतीच्या बाबतीमध्ये क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. आज मातृपितृ पूजन दिवस आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा खरोखर कोणी एखादा व्यक्ती पिता झालाय म्हणून तो प्रगल्भ झालाय अशातला भाग नाही ना. त्याची आपण पूजा का करावी? 70 वर्ष आमच्या आधीच्या पिढीने काँग्रेसला सत्तेमध्ये ठेवलं. रामाचं मंदिर त्यांच्या याच्यात झालं नाही. एवढंच काय तर माऊली ज्ञानोबारायांची समाधी फोडण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्याच कालखंडामध्ये झाला. त्यांनी आम्हाला केवळ पैसा कमवायला शिकवलं. वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा त्यांच्याच काळात वाढली. मुलांना ऑर्फनेजमध्ये ठेवल्यासारखं, म्हणजे अनाथ आश्रमात ठेवल्यासारखं हॉस्टेलमध्ये ठेवण्याची पद्धती, परंपरा सुद्धा त्यांनी सुरू केली. पैसा कमावण्याचा विषय सोडून इतर काहीही करू नको हे त्यांनीच आम्हाला शिकवलं. गाय कसायला विकायची हे सुद्धा त्यांनीच आम्हाला शिकवलं. हे सगळे शिकवलेल्या पिढीने आमच्याकडून संस्काराची अपेक्षा करणे. आज लग्नाचं वय एवढं वाढलेलं आहे, ती मुलगी बिना लग्नाची इतक्या वर्षापर्यंत राहतीये. एका म्हातारीने एक प्रश्न टाकला होता मला की आमच्या काळामध्ये असं काही नव्हतं, आमच्या काळामध्ये असं होत नव्हतं. मी म्हटलं, म्हातारे तुझं लग्न कधी झालं? ती म्हणते माझं उशिरा झालं. उशिरा म्हणजे 14व्या वर्षी झालं, त्या काळाच्या मनानं उशिरा. म्हटलं मग त्याच्या आधी तू काय केलं असतं? तुला करायला काय चान्स काय होता? आज या मुलांचे हार्मोन्स त्यांच्या हातात नाहीये, त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीये. त्यांना आपण संस्कार म्हणून काय देतोय? आज जेवढेही लव्ह जिहादवर काम करणारे लोक आहेत ते कुराण शिकवायचा आग्रह धरतात, पण त्यातला कधीही कोणी असं म्हणतं का की घरामध्ये मुलांना गाथा ज्ञानेश्वरी शिकवा, शाळेमध्ये धर्मशिक्षण आलं पाहिजे? आपण मूळ विषयाकडे का लक्ष देत नाहीये? या पोरांना पकडून बाहेर मारामाऱ्या केल्यापेक्षा, त्यांना हाणल्यापेक्षा, त्यांना धोपटल्यापेक्षा आपण हा विचार का करत नाहीये की त्यांना मग वैचारिक खाद्य काय देतो? याच्यावर सोल्युशन काय आहे? याच्यावर उपाय काय आहे? संस्कृतीच्या व्याख्या करत बसणे किंवा ह्या करत बसण्यापेक्षा आज सर्वात आधी आई वडिलांनी जबाबदार होणं गरजेचं आहे.
मॉम नावाचा एक चित्रपट आहे, मी काही दिवसांपूर्वी पाहिला. त्याच्यामध्ये श्रीदेवीची मुलगी असते, 17-18 वर्षाची असते आणि तिला पबमध्ये जायचं आहे नाचायला. व्हॅलेंटाईन डेलाच जायचं आहे तिला आणि तिच्यावर रेप होतो, तिथे बलात्कार तिच्यावर होतो आणि त्याच्यावर तो पुढचा चित्रपट आहे. याच्यामध्ये काय आपल्याला डोक्यात बिंबवलं जाते, की आई-वडिलांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, समाजाने बलात्कार करायला नको, समाजाने मुलींना सुरक्षा. तुम्ही हातावर विंचू घेता आणि त्याने दंश करू नये, ही आपली अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी मुलांसोबत तुमचे संबंध तशा पद्धतीचे असले पाहिजेत. तुमच्या मुलांनी तुमच्या म्हटल्यानं ऐकलं पाहिजे. लव्ह जिहाद सारखा थुकरट प्रकार मी आतापर्यंत आयुष्यात बघितला नाही. तुमच्या पोरी दुसऱ्यांसोबत पळून जातात आणि तुम्ही म्हणताय की समोरच्याची चूक आहे. असं कसं? ती त्याच्यासोबत पळून नाही गेली, ती दुसऱ्यासोबत जाणार. आज जर का समाजामध्ये आपण चौफेर नजर टाकली तर आपल्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दिसतात. काहींचं दिरासोबत अफेअर आहे, काहींचं पेपरवाल्यासोबत आहे, काहींचं दुधावाल्यासोबत आहे. सगळीकडे आपल्याला तेच व्यभिचार दिसतोय. रोज खुनाच्या बातम्या येतात. रोज एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून खून होतात. संस्कार, सभ्यता गमावून बसलेला आहे. तिथं बजरंग दल काही करू शकतं का? काही नाही करू शकत. मग समाजामध्ये जे त्यांचं वय आहे, त्या वयात ती पोरं ते करतायत. याचा अर्थ आपण त्यांना वैचारिक खाद्य देण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. ही गोष्ट आपण का स्वीकारू नये? जर का आज एखाद्या बंडखोर वृत्तीच्या पोराला तुम्ही म्हटलं, की बाबा तू व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी तू आई-वडिलांची पूजा कर. हे रिप्लेसमेंट असू शकत नाही. त्या एजमध्ये कामातुरानं भय न लज्जा. त्याला भय नाही आहे, लज्जा नाही आहे. त्याची टेस्टेस्टेरॉन त्याची उफाण मारताय. त्यावेळेस तुम्ही जर का त्याला आई-वडील त्यांचा तुम्ही त्याला दाखला देताय आणि त्यांना रडवताय. काही जण रडतील, पण काही म्हणतील, "निघ रे, चिवती आहे." ही च्युतेगिरी आहे. त्यांना त्यांच्या अंगानं घ्यावं लागेल तुम्हाला. आणि राहिला प्रश्न, की व्हॅलेंटाईन डे इतका सर्वसमावेशक का झाला? याच्यासाठी नाही झाला, की लोकांना ख्रिश्चन आवडतात. याच्यासाठी नाही झालं, की यात 70% तरुणांना हे पण माहित नाही, की तो बाहेरून आलेला सण आहे. त्यांना तो सण आवडतोय कारण की तो प्रेमदिवस आहे आणि फक्त काही ख्रिश्चनिटीच्याच गोष्टी वापरल्या जातात. करवा चौथ काय आहे? करवा चौथला काय इतिहास आहे? हे बॉलिवूडने बनवलेलं हे त्याला म्हणू आपण बॉलिवूडायझेशन झालं या गोष्टींचं. करवा चौथ सारखा एक स्थानिक एका लिमिटपर्यंत साजरा केला जाणारा सण पूर्ण भारतभर साजरा केला गेला. 9 रंगाच्या 9 दिवसाच्या 9 साड्या हे सुद्धा सगळीकडे होतंय. हे सगळं मार्केटिंग आहे. ज्या गोष्टीची मार्केटिंग ताकदीने होते. प्रेमाची मार्केटिंग करण्यामध्ये व्हॅलेंटाईन उद्या चालून जर का आपण राधाकृष्ण दिवस जर का एखादा असता आपल्याकडे, तर त्याची मार्केटिंग व्हॅलेंटाईन डे पेक्षा जास्त झाली असती. इव्हन परदेशामध्ये सुद्धा झाली असती. आज होळीचं जे बिभत्स स्वरूप आहे, अशा पद्धतीची होळी आपल्या देशामध्ये होत नव्हती. आज डीजे लावून नाचणं आपल्या देशामध्ये होत नव्हतं. पण तरी सुद्धा आपण मराठी, हिंदी सगळ्या सण उत्सवांना, सांस्कृतिक सण उत्सवांना डीजे लावून आपण नाचतोय. कारण की आपण उत्सवप्रिय आहे. हे जे व्हॅलेंटाईन साजरे करतात ही लोकं काही धर्मद्रोही नाही आहेत. ते उत्सवप्रिय लोक आहेत. त्यांना प्रेमाचा एक उत्सव सापडला, ते त्याच्या आहारी गेलेत. तर त्याच्या विरोधात जर का तुम्हाला खरोखर काही करायचं असेल, तर बापाचं आणि लेकीचं नातं सुदृढ करा. बापाचा आणि लेकीचा संवाद वाढला पाहिजे. बापाचा आणि लेकीचा आणि आईचा, लेकीचा आणि तिच्या काकाचा, मामाचा यांच्यामध्ये संवाद असला पाहिजे. याच्यामध्ये हितगुज असली पाहिजे. जर का आज लव्ह जिहाद सारखं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल आणि व्हॅलेंटाईन डेचं खूळ आपल्याला डोक्यातून काढायचं असेल, तर सर्वात आधी आपल्याला बाप-लेकीचं नातं मजबूत करणं गरजेचं आहे. आणि बाप-लेकीचं नातं मजबूत करण्यासाठी त्यांच्यामध्ये संवाद असायला हवा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडील आदर्श असायला हवे. या देशातला पुरुष आदर्श झाल्यानंतर स्त्रिया मर्यादित होतील, एक लक्षात ठेवा. स्त्रिया मर्यादित झाल्यानंतर पुरुष आदर्श होणार नाही. पुरुषांना तुम्ही काय करताय आदर्श होण्यासाठी? आज व्यसनाधीनतेपासून ते त्यांच्या चारित्र्यापर्यंत, त्यांच्या वागणुकीपर्यंत, त्यांच्या आहारापर्यंत, त्यांच्या विचारापर्यंत, त्यांच्या सगळ्या गोष्टींपर्यंत आज आपण त्याच्यासाठी काय प्रयत्न करतोय? आज जेव्हा आपण आदर्श विचार आणि आदर्श संस्कृतीची जेव्हा आपण भाष्य करायला जातो, तेव्हा सर्वाधिक आपल्या आदर्शांवर टीका-टिप्पण्या होत असताना आपल्याला दिसतायत. आज जर का तुम्ही म्हटलं, की आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि धर्माशिवाय तुम्ही आदर्श निर्माण करू शकत नाही. या धर्मालाच घोडा लावणारे लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. आज तुमच्या प्रभू रामचंद्रांचा जागोजागी अपमान होत आहे. या पोरांना स्वतःच्या संस्कृतीवर विश्वास नाहीये. जपानमधलं कल्चर घ्या तुम्ही किंवा न्यूझीलंडमधलं कल्चर घ्या तुम्ही, मावरी कल्चर घ्या किंवा जगातल्या कुठल्याही देशामध्ये ती जर का आपण संस्कृती बघितली, तर त्या लोकांमध्ये राष्ट्रावर प्रेम का आहे? त्यांना त्या मातीवर प्रेम का आहे? ते त्या मातीत मुतत का नाहीये? ते तिथं थुंकत का नाहीये? तिथं कचरा का करत नाहीयेत? कारण की त्यांना त्यांच्या ट्रेडिशन बद्दल माहिती आहे. जपान हा देश हे मानत नाही, धर्म मानत नाही, संस्कृती मानत नाही, ह्या खोट्या गोष्टी आहेत. जपान हे इतके संस्कृतीचे पूजक आहेत जापानी लोक, की तिथे याकुझा हे क्रिमिनल ऑर्गनायझेशन चालते फक्त संस्कृतीच्या नावाखाली. पण जर का आपल्या देशामध्ये लोकांना हे सांगत असाल, की तुमच्या ह्याच जमिनीवर तुमच्या ढोंगणाला झाडू आणि तोंडाला मळकं होतं, तर ती लोक तिथे थुंकणारच ना. तुम्ही तुमचं सर्वोच्च संघटन RSS सारखं जर का सांगत असेल, की बाबा 5000 वर्ष झाले अन्याय झाला आणि पंडितांनी जाती बनवल्या, 200 वर्ष आरक्षण राहिलं पाहिजे, तर माझ्या धर्मामध्ये अभिमान करण्याजोगतं काय होतं? ती मुलगी तुम्हाला प्रश्न विचारेल ना, की ह्या संस्कृतीमध्ये अभिमान करण्याजोगतं काय आहे? जर जे साई दीपक सारखा सनातनी व्यक्ती पुढे येतोय आणि तो तरुणांमध्ये आदर्श निर्माण करण्याचा, स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न करतोय, जो आपल्या सनातनला डिफेंड करतो प्रत्येक वेळी, अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला सावरकरवादी जर का लेख लिहित असतील आणि पोथ्या पुराण जाळून टाकले पाहिजेत आणि पुरींना कुराण शिकवलं पाहिजे, ही विचारसरणी माझ्या देशातल्या तरुणांना वाचू शकणार आहे का?
बजरंग दल पासून ते तमाम हिंदुत्वादी संघटनांना मला एकच सांगायचं की पोरींच्या झिकोट्या पकडून त्यांना हाणल्यापेक्षा, पोरांना धरून मारल्यापेक्षा, त्यांना उठाबशा काढायला लावल्यापेक्षा आज आपण धर्मासाठी काय करतोय, आज स्वधर्म टिकवण्यासाठी, स्वधर्म रक्षणासाठी आपण किती ठिकाणी आपण धार्मिक प्रयोजनांचं, धार्मिक कार्यक्रमांचं आपण आयोजन करतो. धार्मिक कार्यक्रम म्हणजे हे शिवमहापुराण कथा वगैरे नाही म्हणत मी. ऍक्च्युअल जिथे प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं जाईल, जिथे रामनामाचा जप केला जाईल, जिथे खरोखर परमार्थ, भक्ती, ज्ञान, वैराग्य शिकवलं जाईल. हा गिव्ह अँड टेक वाला धंद्यावाला धर्म म्हणत नाही आहे मी, की इस पे ये लिख के वो कर दो तो उससे, असा आपला धर्म नाहीये. धर्माची, उपनिषदांची, वेदांची मूळ फिलॉसॉफी जे खूप गंभीर आहे. मोक्ष तुझा देवा दुर्लभ तो तू ठेवा, ज्या ईश्वराकडून आपल्याला मोक्षाची सुद्धा अपेक्षा नाही, अशा धर्ममार्तंडांना, आदिगुरु शंकराचार्यांची परंपरा असलेल्या पूर्वीच्या शंकराचार्यांना तुम्ही किती सन्मान देता, किती मान्यता त्यांना प्राप्त आहे. आपल्या देशामध्ये शंकराचार्यांनाच मान्यता प्राप्त नाहीये. इथं मला आंडू पोरं विचारतात की शंकराचार्यांनी आपल्या देशासाठी काय केलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खूप मोठी यादी आहे. करपात्री महाराजांपासून तर ते पूर्वीच्या शंकराचार्यांनी काय काय केलं हे तुमच्या बापाला माहिती नाही. त्यांना आपल्यासाठी लाठ्या खाव्या लागल्या, जेलमध्ये जावं लागलं. थू आहे आपल्या जीवनावर. तर एक धर्माचे संरक्षक म्हणून आपण आज आपल्या घरामध्ये धर्म पेरला पाहिजे ना, घरापासून सुरुवात केली पाहिजे ना. आमच्या आईवडिलांनी आमच्याजवळ गाथा ज्ञानेश्वरी दासबोध दिला पाहिजे ना. या देशामध्ये दासबोधाची, ज्ञानेश्वरी जर का चिकित्सा होत असेल, त्यांना ब्राह्मण म्हणून जर का हिनवल्या जात असेल, तर तुम्ही तिथं संरक्षण करा आपल्या देशाचं. पोरांना सन्मान वाटू द्या, पोरांना स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्यांना प्रेम वाटू द्या, त्यांना पारंपरिक पोशाख घालण्यामध्ये त्यांना अभिमान वाटू द्या, त्यांना स्वतःच्या धर्माचा, स्वतःच्या संस्कृतीचा त्याच्याबद्दल प्रेम आणि अभिमान त्यांच्यामध्ये जाज्वल्य तेज जर का त्यांच्यामध्ये निर्माण झालं, तर ते आपोआपच पबमध्ये जाणार नाही. एका घराचं वातावरण जेव्हा धार्मिक असतं, त्याच्यामध्ये अगरबत्ती लावलेली आहे, तुळशीचं पूजन होत आहे, रोज सकाळी रामधून त्यांना ऐकायला येते, रामरक्षा स्तोत्र तिथं म्हटलं जाते, रामनाम तिथे घेतलं जाते, संध्याकाळी हरिपाठ होतोय, त्या घरातली मुलगी पबमध्ये जायला 10 वेळा विचार तरी करेल निदान, की मला ते वातावरण जास्त आवडतं. तिचं ब्रिंगिंग अप तशा वातावरणात झालंय. जर तरीही गेली तर दिली काय, तिची आशा काय. अशी मुलींच्यासोबत जाणारी किंवा इतर परधर्मी मुलासोबत जाणाऱ्या मुलीचं तर श्राद्ध घालून टाकलं पाहिजे. तिला धरून बांधून आणतात परत लव्ह जिहादच्या नावाखाली. ती झाली तिच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या शाप देतात, म्हणून झाल्यानं तुमचे लग्न होत नाही, तुम्ही संटी फिरताय. लोकांचं प्रेम तोडून काय करणार आहे तुम्ही. मुळातच हे प्रेम विवाहाला जेवढ्या ताकदीनं तुम्ही विरोध करताय आणि प्रेम करण्याला तुम्ही जेवढ्या ताकदीने विरोध करताय, त्यापेक्षा तेवढ्या ताकदीनं रामाला नाव ठेवणाऱ्या आणि संस्कृती भ्रष्ट करू पाहणाऱ्या लोकांना जर का तुम्ही विरोध केला आणि पोरांना जर का सशक्त धर्म तुम्ही दिला, आपल्या धर्मात पोरं राहत नाहीत, पोरं धर्मापासून बंड करतात किंवा धर्माला ते किंवा धर्ममार्तंडांना ते च्युतिया समजतात. त्याला कारणच असं आहे की तुम्ही धर्मरक्षणामध्ये फेल ठरताय. नको तिथं ताकदी दाखवताय, नको त्यांना तुम्ही हाणताय, मारताय. आणि खरोखर ट्रेनमध्ये एका पोरानं कविता वाचली, माझ्याकडे तो व्हिडिओ आला. त्याच्यामध्ये तो रामाला इतका घाणघाण शिव्या देतोय. तुम्हाला माझं म्हणणं आहे की त्या कपलला मारल्यापेक्षा त्याला चोपाना जाऊन तुम्ही. काय होतंय माहिती आहे काय, की कुठलाही एखादा स्वतःच्या नावापुढे आंबेडकरवादी असं लेबल लावून आलेला व्यक्ती तो काही बोलू शकतो. मग ते आपले तरुण पाहतात आणि ते विचार करतात की ह्या असल्या पुचाट धर्मात मी राहायचं का. तुम्ही त्या पोरांमध्ये सशक्त भावनाच निर्माण करू शकत नाहीये. शक्तीचे उपासक आहेत तरुण, लक्षात घ्या. जेनझी असो की कुणी, ज्याचे टेस्टोस्टेरॉन हाय असते ना, ते शक्तीचे उपासक असतात. हेच कारण आहे की जिहादसाठी मरायला तयार होणारे तरुण खूप जास्त आहेत. तुम्ही शक्तीचे उपासकच नाहीये. फक्त नावात बजरंग असून चालणार नाही, नावात राम सेना असून चालणार नाही, नावामध्ये मोठमोठे नावं असून चालणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी त्या याच्याप्रती डेडिकेट राहावं लागेल. आणि मी पाहतोय की भारतामध्ये, तिकडं उत्तरेतरी आहे, महाराष्ट्रामध्ये कोण रामाला शिव्या दिल्या, त्याची जात काय आहे हे बघून आपल्याला रिॲक्शन भेटते. त्याच्या मागं हे किती आहे, पॉलिटिकल सपोर्ट किती आहे, त्याच्या मागं ते कुठल्या याचे आहेत. आपल्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार कारवाई होईल काय, SC/ST ऍक्टनुसार कारवाई होईल काय. आणि मग जर का तुम्ही गडे होत तिथं जर तुम्ही ताकद दाखवू शकत नाही, तर ह्या तरुणांना, पोरांना हाणून मारून तुम्हाला काय भेटणार आहे मला समजत. त्यांच्या मनामध्ये धर्माबद्दल द्वेषच निर्माण होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी जे सांगितलं की सशक्त तरुण जर आपल्याला निर्माण करायचं असेल, तर आधी पुरुष सुधारला पाहिजे. त्याने त्याच्या घरातल्या पुरुषाने घरातल्या स्त्रियांपुढे तो आदर्श उभा. पोरगं जर का गाडीवर चक्रा मारून पोरीच्या मागे जर का गुटखा खाऊन थुकत फिरत असेल, तर त्या मुलीकडून तुम्ही अपेक्षा करू शकत नाही ना. छपरीगिरी दोन्हीकडे आहे ना. आणि पोरं जास्त छपरी आहेत, त्यांना तुम्ही काय त्यांना वैचारिक खाद्य देऊ शकता. आज जर का तुम्ही धर्माच्या नावावर सुद्धा छपरीगिरी करताय, डीजे लावून जर का नाचताय रामनवमीत सुद्धा, ठीक आहे, एका लिमिटपर्यंत आपण उत्साहाने तो सण साजरा केला पाहिजे, पण विक्षिप्त नाचताय जर का आपल्या सण उत्सवांमध्ये, आपणच जर का दारू पिऊन धिंगाणे करत असू, तर आपल्याला लाज वाटली पाहिजे ना. तर अशा पद्धतीने जर का तुम्हाला देश सुधारायचा असेल, तर केवळ प्रतिक्रियावादी हिंदुत्व नाही, तर आपल्या मूळ धर्माचं, मूळ याचं पुनरुज्जीवन. माझा मातृपितृ पूजनाच्या दिवसाला विरोध नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की त्या मातृपितृ पूजन करण्याच्या आधी त्या माता पित्यानं, आणि हे लक्षात घे, माझे वाक्य नाही, ते जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तर सांगितलं की वडीने आंधळा शुक्र केला, स्वतःच्या गुरुचा डोळा फोडलाय. जर का परमार्थाच्या मार्गात आले तर गुरुला नाही सोडलंय राव. तर परमार्थाच्या मार्गात जर का आज आमचे जर मायबापच पहिल्यांदा येत असतील, कोणत्या पोराला म्हणून त्याला परमार्थ करायचा आहे, त्याला मला थोडंसं धर्माचं, सगळ्यात आधी आळवी आई वडील येतात.
तर खरोखर त्यांचं पूजन करावं का? खरोखर. आणि आईवडिलांनी पहिले स्वतःला पूजनाच्या लायकीचं बनवावं. त्यांनी आधी धर्मधारणा करावी. आणि त्यांनी धर्मधारणा केल्यानंतर आणि लग्नाचा धंदा केलाय मायबापांनी. त्यांनी सुद्धा असं आई-वडील सगळे निर्णय योग्य घेतात अशातला भाग नाही. असं असतं तर इतके दिवस झाले नसते आज. आपण धंदा करतोय धर्माचा, लग्नाचा. त्याच्यामुळे लव्ह मॅरेज चुकीचे आहेत आणि अरेंज मॅरेज बरोबर आहे. अरेंज मॅरेज चुकीचं आहे, लव्ह मॅरेज बरोबर आहे, आई-वडील बरोबर आहेत आणि मुलं चुकीची आहेत, मुलं चुकीचे आहेत, आई-वडील यातलं कुठलंही स्टेटमेंट खरं नाही आहे. प्रत्येक प्रकरण वेगळं असते आणि प्रत्येक ठिकाणी विवेकाचा वापर होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे विवेकाचा वापर करून प्रत्येक घटनेला बघायचंय, प्रत्येक घटनेला आपल्याला जज करायचंय. कुणीही चूक, कुणीही बरोबर नाही. धर्म बरोबर आहे. धर्म बरोबर आहे. धर्म मार्तंड बरोबर आहेत. गाथा बरोबर आहे. ज्ञानेश्वरी बरोबर आहे. उपनिषद बरोबर आहेत. वेद बरोबर आहेत. आपण शास्त्र वचनानुसार चाललो पाहिजे. रॅदर की कुठल्या संघटनेने काहीतरी सांगितलंय आणि कोणतरी कुठली प्रतिक्रिया दिलेली आहे, कोणतरी काहीतरी सांगितलेलं आहे याच्यापेक्षा. हे गोष्ट धर्मशास्त्राला अनुकूल आहे का? धर्मशास्त्राला धरून आहे का? लव्ह मॅरेज जर का धर्मशास्त्राला अनुकूल नसेल, धरून नसेल, तर मग कृष्णाने सर्वात मोठा गुन्हा केलाय आणि सतीने सुद्धा आणि पार्वतीने सुद्धा. ते देव आहेत त्यांना केलं चालते. अरे देव होत जाणे म्हणजेच या इथल्या हे भारत के राम जोगो में तुम्ही जगाने आयो की भारतातला बच्चा बच्चा राम हे म्हटलेलं आहे. आपल्याकडे अशा हजारो कविता पडलेल्या आहेत, हजारो आपल्याकडे असे दाखले पडलेले. इथला प्रत्येक व्यक्ती राम आहे. इथला रामच जागृत झाला पाहिजे, इथला कृष्ण जागृत झाला पाहिजे आणि क्षात्रकर्म आहे ते. त्याच्यामुळे पहिले धर्म जाणून घ्या आणि नंतर विरोध करा, नंतर समर्थन करा. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.